आज संकष्टी चतुर्थी आहे आणि त्यात संकष्टी चतुर्थी मंगळवारी आल्यामुळे अंगारक योग निर्माण झालेला आहे. गणपतीचा एक सोपा मराठीतील मंत्र जो अतिशय पॉवरफुल आहे तो आपल्या समोर सादर करतो आहे आणि त्यानंतर अंगारक योगाकडे आपण जाऊया. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. अत्यंत सोपा मंत्र आहे, प्रभावी मंत्र आहे, सिद्ध मंत्र आहे. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. मंगलमूर्ती आहे, तो मंगल करणारा आहे, विघ्नहर्ता आहे आणि दुरित नाशन करणारा आहे. जेव्हा जेव्हा संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग निर्माण होतो. अंगारक म्हणजे मंगळ, अग्नीसारखा तेजस्वी असा मंगळ. मंगळाचं वैशिष्ट्य कसं आहे? धरणी गर्भसंभूतम विद्युत कांती समप्रभम कुमारम शक्तिहस्तं च मंगलम प्रणमाम्यहम. मंगल हा सेनापती आहे देवांचा. धरणी गर्भातून निर्माण झालेला आहे. विद्युत कांतीप्रमाणे त्याची कांती आहे, त्याची प्रभा आहे, अतिशय शक्ती संपन्न आहे. अशा मंगलाला मी नमस्कार करतो आणि मंगलाची उपासना आणि संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंगळाची उपासना आणि विशेषतः अंगारक योगामध्ये गणपतीची आणि मंगळाची उपासना काय काय करू शकते? ऋणरोगादि दारिद्र्यम ये चान्य अपमृत्यवः भयक्लेश मनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा. ऋण, रोग, दारिद्र्य, अपमृत्यू, भय, क्लेश, मनस्ताप हे सगळं मंगळ आणि गणपतीमुळे नष्ट होतात आणि ऋण आणि दारिद्र्य, दुःख आणि शत्रू यांचा नाश होतो. त्यामुळे अंगारक योग आला असताना गणपती आणि मंगळाचं स्मरण करावं.